उपजते नसे, जी जी वस्तू जन्माला आलेली आहे, निर्माण झालेली आहे, ती वस्तू मला वाटतं कंपनीने जर एखादा माल तयार केला तर त्या कंपनीला त्याच्यावर जो तारखाली यावे, तो कुठला कपडा असू द्या, खाण्यापिण्याची वस्तू असू द्या, गोळ्या औषध असू द्या, कोणती वस्तू असू, जी वस्तू कंपनीत निर्माण झाली त्याच्यावर 2 तारखी लिहिल्या जातात. एक तारीख असते ती वस्तू निर्माण झाली त्या दिवशी, त्याला तिथं लिहिलेलं असतं मॅन्युफॅक्चरिंग डेट, म्हणजे त्या वस्तूच्या निर्मितीचा दिवस. आणि ज्या दिवशी ती वस्तू डेट बार होते ती तारीख लिहिलेली असते. त्याच्यानंतर त्या गोळ्या घ्यायला चालत नाही का, त्या गोळ्या असल्या तरी त्या आता मेलेल्या त्याचा अर्थ त्या डेट बार झालेल्या. तसं या जगामध्ये मला तुम्ही कोणती वस्तू अशी आहे शास्त्राने कुछ पल की जिंदगा एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगा एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. शास्त्राने सांगितलं फार मोठा विचार करू नका. आजच्या दिवशी आपण जिवंत आहोत ना, हीच मोठी गोष्ट आहे. विठाला 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 देवही येतो, या जगात साधू संतही येतात, या जगात पुण्यवान माणसंही येतात, या जगामध्ये पापी लोक येतात, या जगात धर्मात्माही येतात, याच जगामध्ये दुरात्माही येतात. पण इथं आल्यानंतर एक नियम सर्वांकरता सारखा आहे. जे जे आलेले आहेत त्या सर्वांना जावं लागणार आहे. महाराज म्हटले येथे नाही गुरु आले अवतार, येते पार जीव किती आलिया आकारा अवघे नाचे. म्हणून तात्पर्य हे आहे. पण आपण करतो म्हणजे काय, याचं उत्तर आहे आपण शरीराची उत्पत्ती करतो. आपण मरत नाही हेच खरं. मरत काय तर हा देह मरतो, शरीर मरत नाही, आत्मा जात नाही. अर्थात आपण आत्मरूप आहे. आत्मस्वरूप असलेलं जे या जगात हे भारतीय दर्शन आहे. जगामध्ये दुसऱ्या धर्माच्या तत्वज्ञानात हे नाही. आपल्या हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाचा विचार असा आहे की आपण शरीर नसतो, आपण आत्मा असतो. जे शरीरालाच मी मानतात त्यांना नास्तिक असं म्हणतात, आणि जे आत्म्याला आपलं स्वरूप मानतात त्यांना आस्तिक म्हणतात. आपलं स्वरूप ज्यांना कळलं त्यांना संत म्हणतात, आणि ज्यांना स्वरूप समजलं नाही त्यांना माणसं म्हणतात. म्हणून माणसं शरीराच्या जाण्याने दुःखी होतात. या जगातले संत साधू पुरुष शरीराच्या जाण्याने कधीच दुःखी होत नाही. ते म्हणतात देह मिळाला चांगली गोष्ट आहे का, या देहाने साधन करता येतं, आणि साधनाने देव हे आपलं साध्य आहे. आपल्या जीवनामध्ये ईश्वर प्राप्ती हे आपलं साध्य. साध्य म्हणजे आपल्याला जे मिळवायचं आहे त्याला साध्य म्हणतात. ते देवरूपी साध्य आपल्याला मनुष्यरूपी देहाने प्राप्त करता येते. म्हणून म्हटलेलं केले हो याची जन्मी अवघे विठोबाच्या नामे. देह मिळाला ना तर काही माणसाला देवाने खूप आयुष्य दिलं ते भाग्यवान. कोणाला थोडं आयुष्य कमी दिलं असेल तर असं समजा ते डबल भाग्यवान आहे.
साधू संतांनी जास्त जगण्याची कधी जगात अपेक्षा केली नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं वय 16 वर्षाचं झालं आणि 16व्या वर्षी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. अमृत अनुभव, तांडवपासष्टी, हरिपाठ हे ग्रंथ आपल्याला दिले. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या वर्षी देवाला समाधीची मागणी केली. ते म्हणजे आता काम संपलं, इथं जगायची काय गरज आहे आपल्याला. तर म्हणजे शहाणे माणसं काम झालं की जास्त वेळ थांबत नाही. एखाद्या घरी कामाला गेला तर किती दिवस राहिले पाहिजे, त्यालाही नाही पाहिजे. कामधंद्याचे दिवस आहे, शेतीपाडीचे काम आहे, त्याच्या पाठीमागे त्याचे कामं आपण उगाच पाहून त्या करीत असतो. शास्त्र सांगतं माणसाने काम संपलं आपण ते आमचे गुरुजी होते त्यांच्याकरता मराठीत एक शब्द आहे, उभ्या पावली. उभ्या पावली म्हणजे चालता चालता. तसं या जगात साधू येतात ना, ते चालता चालता आपलं काम करतात आणि काम संपलं तर तसेच निघून जातात. ते इथं थांबण्याचा प्रयत्न करीत नाही. शहाणे माणसं कामाशिवाय जास्त बसत नाही. आपण एखाद्या दुकानात गेलो तर तिथं एक बोर्ड लिहिलेला म्हणजे दुकानदारावर नाविलाजाने ते लिहिण्याची पाळी आलेली आहे, कामाशिवाय जास्त वेळ बसू नाही. मला वाटतं हा बोर्ड प्रत्येक घरात लावला पाहिजे, प्रत्येक गावात लावला पाहिजे की कामाशिवाय जास्त बसू नये, कामाशिवाय जास्त बोलू नये. जेवढं आपलं काम आहे तितकंच बोललं पाहिजे. तसं साधू संत या जगामध्ये येतात ना, जेवढं आपल्याला काम आहे तेवढंच काम. खूप दिवस इथं आपण जगावं अशी अपेक्षा त्यांची नसते. महाभारतामध्ये एक सुंदर विषय आलेला आहे. विदुर काका धृतराष्ट्राला सांगतात, धृतराष्ट्र हा भारताचा चक्रवर्ती सम्राट राजा आहे. पण धृतराष्ट्र रिटायर झाला, पांडव राजे झाले आणि धृतराष्ट्र राजपदावरून खाली झाल्यानंतर सुद्धा व्रत झालं तर तो पांडवाकडे राहत होता. पांडव धृतराष्ट्राला सांभाळतात. ज्यांचं युद्ध झालं ना त्यांच्याच वडिलांना पांडव सांभाळतात. विदुर काका एक दिवस तीर्थयात्रा करून आले. विदुर हे धृतराष्ट्राचे भाऊ आहे. विदुर काकाने धृतराष्ट्राला सांगितलं, धृतराष्ट्रा तू अगोदर राजा होता, भारताचा सम्राट होता, महाभारताचं युद्ध झालं, तुझे मुलं चुकीचे होते, पांडवांनी युद्ध करून त्यांना संपवलं, तुझे 100 मुलं पेले, तुझं राज्य गेलं, तुला जे करायचं होतं ते करून झालं, परत तुला दिसत नाही, अजून तू किती दिवस जगणार, किती दिवस इथं राहण्याची इच्छा आहे. धृतराष्ट्र म्हटला, विदुर काका तुमचं काय मत आहे? विदुरा हा आजच नाही, विदुरा तुमचं काय मत आहे? विदुर काका म्हटले, या संसारामध्ये चिटकून बसावं असं या संसारामध्ये का आहे? तू जर शहाणा असला ना, थोडाफार वेळ तुझ्याकडे उरलेला असेल, तू वानप्रस्थी झाला पाहिजे. ही महाभारतकालीन गोष्ट आहे. वानप्रस्थ शब्दाचा अर्थ होतो की आपल्या ग्रह प्रपंचाचा त्याग करतो, वनामध्ये एकांतात जाऊन ईश्वराचं भजन करायचं. शेवटच्या काळामध्ये वानप्रस्थी, विदुर काकांनी धृतराष्ट्राला वानप्रस्थी व्हायला सांगितले आणि मग वानप्रस्थी निघून धृतराष्ट्र निघून गेला वानप्रस्थी व्हायला. त्याच्यामध्ये विदुराने एक शब्द वापरलेला आहे, जे माणसं वय झाल्यानंतर सुद्धा संसाराला चिटकूनच राहतात त्यांना असं म्हटलेलं आहे ग्रहपाल. महाभारताचा शब्द आहे ग्रहपाल. ग्रहपाल म्हणजे घर राखणार,